नमस्कार, मी प्राची लुडबे. बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग अंतर्गत व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरमध्ये तुम्हा विद्यार्थ्यांचे हार्दिक स्वागत. कोविड-19च्या कालावधीत शिक्षणाची गाडी रुळावरून घसरू नये हा हेतू लक्षात घेऊन बृहन्मुंबई महानगरपालिकेने देशभरातील सर्व विद्यार्थ्यांना घरी बसून दर्जेदार शिक्षण प्राप्त व्हावे यासाठी एज्युकेशन फॉर ऑल इनिशिएटिव्ह अंतर्गत BMC एज्युकेशन हे चॅनेल सुरू केले आहे. मुलांनो, तुम्हाला या चॅनेलचा नक्कीच लाभ होईल. आज आपण या भागात इयत्ता 5वी स्कॉलरशिपमधील बुद्धिमत्ता विषयाचा एक महत्त्वाचा भाग पाहणार आहोत. चला तर पाठाला सुरुवात करूया. नमस्कार, मी प्राची लुडबे, तुमची व्हर्च्युअल टीचर. आज आपण शिकणार आहोत पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा म्हणजेच इयत्ता 5वी मध्ये विषय बुद्धिमत्ता. या विषयाअंतर्गत आपला आजचा घटक आहे समसंबंध. समसंबंध म्हणजे काय याचा आपण एक भाग मागील व्हिडिओमध्ये पाहिला. या प्रकारच्या प्रश्नामध्ये 4 पदे दिलेली असतात. त्यात पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी एक संबंध असतो. अगदी तसाच संबंध तिसऱ्या पदाचा चौथ्या पदाशी असतो. हा संबंध ओळखून बाळांनो, प्रश्नचिन्हाच्या जागी कुठलं पद येईल, ती संख्या असेल किंवा आकृती असेल किंवा शब्द असेल, ते आपल्याला दिलेल्या पर्यायातून अचूक शोधायचं आहे. यातील एक भाग आपण मागच्या व्हिडिओत केला, आपण संख्या मालिका, ज्यामध्ये 2 संख्यामध्ये संबंध जो दिलेला होता तो शोधून आपण तिसऱ्या संख्येचा चौथ्या संख्येशी तोच संबंध असणार आहे. या आधारे आपण चौथी संख्या कशी शोधायची हे पाहिलं. आजच्या भागात आपण पाहणार आहोत 6.1 शब्द संपत्ती, म्हणजे शब्दांमधील समसंबंध शोधायचा. म्हणजे इथे तुम्हाला 3 शब्द दिलेले असणार. पहिल्या शब्दाचा दुसऱ्या शब्दाशी काहीतरी रिलेशन असणार आहे, ते शोधायचं आहे. आणि तसंच रिलेशन तिसऱ्या शब्दाचं चौथ्या शब्दाशी असणार आहे. यावरून तुम्ही चौथा शब्द शोधायचा आहे. पहा, आकृतीमध्ये कोण दाखवलेत? 2 जण. एक डॉक्टर आहे. डॉक्टरचा संबंध कोणाशी असतो? रोग्याशी, बरोबर ना? मग तसंच मी तुम्हाला एक चित्र दिलंय बघा. हे कोण आहेत बघा? पोलीस आहेत की नाही? मग पोलिसाचा संबंध कोणाशी असतो? पोलिसाचा संबंध असतो चोराशी, गुन्हेगाराशी. मग ह्या 2 शब्दातला तुम्हाला संबंध दिलेला आहे. डॉक्टरचा रोग्याशी तर पोलिसाचा कोणाशी, हे तुम्ही शोधायचं आहे. समजलं बाळांनो? अजून एक तुम्हाला मी उदाहरण दिलंय बघा. या ठिकाणी गाय आहे आणि वासरू आहे, म्हणजे गायीचा संबंध वासराशी आहे, बरोबर ना? मग अजून त्याच्याबरोबर तुम्हाला तिसरा शब्द काहीतरी दिलेला असेल, त्याचा संबंध त्याच्या छोटंसं जे काय पिल्लू आहे त्याचं, जसं गायीचं पिल्लू आहे वासरू, तसं दुसऱ्या कुठल्या तरी प्राण्याचं नाव दिलं असेल, त्याचं पिल्लू जे आहे त्याला काय म्हणतात, तो शब्द तुम्ही लिहायचा आहे. कळलं तुम्हाला? आता हे शब्दांमधील समसंबंध शोधायचे, त्यासाठी ह्या गोष्टी बाळांनो तुम्हाला माहित असणे आवश्यक आहे. काय काय माहित पाहिजे बघा? जे तुम्ही आपल्या स्कॉलरशिपमध्ये मराठीमध्ये जे भाषा जो विषय आहे त्यामध्ये शिकलेच असणार. जसे समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, लिंग, वचन, समूहदर्शक शब्द, पिल्लूदर्शक शब्द, ऋतू, इंग्रजी मराठी महिने, याची माहिती तुम्हाला माहीत असणे आवश्यक आहे. पाहूया आपण यांची काही उदाहरणं. आता उदा पिल्लू दर्शक शब्द. पिल्लू दर्शक शब्द म्हणजे काय? एक प्राणी आणि त्याचं पिल्लू जे आहे, तर त्याचं तुम्हाला नाव माहित पाहिजे. त्याचं एक तुम्हाला जोडी दिलेली असणार बघा. या ठिकाणी घोडा आहे, घोड्याचं आहे, त्या शिंगरू, त्यानंतर इथे खाली बघा कोण्या सिंह आहे, सिंहाचा छावा आहे, गाईचं वासरू आहे, बरोबर ना? कुत्रा आहे, कुत्र्याचं पिल्लू आहे, गाढव आहे, गाढवाचं पिल्लू आहे, खाली आहे गाईचं पिल्लू. हे झाले पिल्लू दर्शक शब्द जे आहेत. ते 2 प्राण्यांचं तुम्हाला दिलेलं असेल, त्यावरून तुम्ही
दुसऱ्याचं काढायचं आहे. बघा या ठिकाणी आता तुम्हाला मी काही जे आहेत की नाही प्राणी त्यांच्या पिल्लांना पिल्लूच म्हणतात. कुत्र्याचं पिल्लू, मांजराचं पिल्लू, सशाचं पिल्लू, डुकराचं पिल्लू, बदकाचं पिल्लू, कोल्ह्याचं पिल्लू, कांगारूचं पिल्लू. पण काही प्राण्यांमध्ये काय असतं त्यांच्या पिल्लूला नाव आहे. वाघाचा बछडा, बरोबर, गाईचं वासरू, सिंहाचा छावा, घोडा किंवा गाढव असेल तर त्याला शिंगरू म्हणतात. नंतर माणूस असेल तर बाळ म्हणतात माणसाचं. म्हैशीचं रेडकू, मेंढी असेल तर कोकरू, शेळीचं करडू, हरणीचं पाडस. तर हे शब्द तुम्हाला माहित पाहिजेत आणि ते आपल्याला समसंबंधमध्ये विचार करून शोधता आले पाहिजेत. त्यांना समूहदर्शक शब्द, एखादा समूह असेल तर समूहाला काय शब्द आहे? आता इथे बघा फुलं दिली आहेत मी. ह्याला काय म्हणतात? फुलांचा फुलझाडांचा ताटवा. बरोबर. हे कोण आहेत? पक्षी. पक्ष्यांचा काय असतो? पक्ष्यांचा आपण थवा म्हणतो. बरोबर ना बाळांनो? अजून काही या ठिकाणी समूह आहे बघा. हे कोण आहेत? सगळे प्राणी आहेत ना, गुरं आहेत ना. मग गुरं एकदम धावत चालले. पहा गुरांचा कळप धावतो आहे. म्हणतो ना आपण. तर अशा प्रकारे हे जे काही समुपदेशक शब्द काही आहेत ते तुम्हाला माहित पाहिजेत. मुलं आहेत शाळेची, शाळेतून मुलं निघाली. पहा मुलं कशी घोळक्याने निघाली आहेत म्हणतो ना आपण. मग मुलांचा घोळका, मग फुलांचा गुच्छ, पुस्तकांचा काय असतो बरं? पुस्तकांचा, शाळेतल्या पुस्तकांचा संच. मग किल्ल्यांचा, आजीकडे असतो ना किल्ला, भरपूर किल्ले असतात, त्याला काय म्हणतात? किल्ल्यांचा जुडगा. त्यानंतर धान्याची काय असते बरं? धान्याची रास. आपण सगळं एकदम धान्य ओतलं, भरपूर तांदूळ ओतले गोणीतले, त्याला म्हणतात धान्याची रास. नंतर केसांची, केस अनेक केस आपण एकत्र घेऊन बघा काढतो. पुढे डोळ्याकडे काढतात मुली, त्याला म्हणतात केसांची बट. वेलींचा कुंज, अनेक वेली त्यांचा कुंज. द्राक्षांचा घड. करवंद असतात ना झाडावर, त्याला काय म्हणतात? करवंदांची जाळी. हे आहे समूहदर्शक शब्द. ठीक आहे बाळांनो. अजून आपण काही वेगळं पाहूया. समानार्थी शब्द म्हणजे काय? एक चित्र जे आहे त्या ठिकाणी मुलगी आहे, हिला मुलगी या शब्दाला दुसरे काय शब्द आहेत त्याच अर्थाचे, त्याला म्हणतात समानार्थी शब्द. हे तुम्ही शिकलात ना भाषेमध्ये. कन्या, दुहिता, तनया किंवा सुता. बरोबर. त्यानंतर हे आहे फूल. फुलाला काय शब्द आहेत? तर पुष्प म्हणतो ना आपण, सुमन किंवा कुसुम. हे जे आहेत त्यांना एका शब्दाचे अनेक अर्थ वेगवेगळे. बरोबर. पाहूया आपण काही समानार्थी शब्द. उपवन, बगीचा. उदर, पोट. झाड, वृक्ष, तरू. ऐट म्हणजे दिमाग, ऐटीत म्हणतो ना आपण, दिमाग, डौल. वारा, पवन. वात, ओढा, झरा, नाला. ओळख, याला समानार्थी शब्द आहे परिचय. औक्षण म्हणजे ओवाळणे. अंत म्हणजे शेवट. पंक म्हणजे चिखल, पंकज आपण म्हणतो ना, चिखला कमळाला पंकज म्हणतात, चिखलातलं फूल म्हणून. सोने, कनक किंवा कांचन. पोपट, रावा, राघू, शुक. ठग म्हणजे चोर. धन म्हणजे संपत्ती, द्रव्य किंवा दौलत. डोके, मस्तक, शीर्ष, शीर. डोळा, नेत्र, नयन, लोचन, चक्षु, अक्ष. डोंगर, याला शब्द आहेत पर्वत आणि गिरी. पाणी, याला किती बघा समानार्थी शब्द आहेत ते. जल, नीर, उदक, तोय, अंबू, जीवन. तुरुंग, कैदखाना, बंदिवास. नदी, सरिता, तटीनी, तरंगिणी. तोंड, तुंड, आनन, वदन, मुख. आणि भोजन म्हणजे जेवण. असे हे काही समानार्थी शब्द आहेत. आता आपण पाहूया विरुद्धार्थी शब्द. विरुद्धार्थी शब्द म्हणजे काय? हे बघा या ठिकाणी तुम्हाला चित्र दिसत आहेत. तर ही जी चित्र आहेत ती हलतायत चित्र, बरोबर ना? मग ह्या चित्रांना एक प्राणी कसा आहे बघा, एक प्राणी मोठा आहे आणि एक प्राणी लहान आहे, बरोबर ना? मग त्याला काय असणार शब्द? हत्ती कसा आहे? मोठा. उंदीर कसा आहे? लहान.
मग हे झाले विरुद्धार्थी शब्द. बरोबर ना? इथे पहा बरं, हा कोण आहे? मुलगा. ही कोण आहे? मुलगी. बरोबर? म्हणजे मुलगाच्या विरुद्ध मुलगी. काही विरुद्धार्थी शब्द आपण पाहूया आता. अस्त च्या उलट उदय. अस्त म्हणजे आपण सूर्यास्त म्हणतो ना. सूर्यास्त संध्याकाळी होतो, सूर्य मावळतो आणि सकाळी उगवतो, त्याला आपण म्हणतो उदय म्हणजे उगवणे. तर हे विरुद्धार्थी शब्द झाले. मग असे आपण समानार्थी पाहिले त्याच अर्थाचे. हे उलट अर्थाचे शब्द आहेत. आशीर्वाद त्या उलट काय? शाप. एखादा आपण आशीर्वाद देतो, त्याच्या उलट एखादा ज्याच्यावर राग असतो त्याला शाप देतो, त्याला म्हणतात शाप. आरोग्य त्या उलट अनारोग्य. आशा त्या उलट निराशा. आस्तिक देवाबद्दल ज्याला आस्था असते तर आस्तिक म्हणतात, त्या उलट नास्तिक. इष्ट अनिष्ट. इलाज नाइलाज. उंच सखल किंवा ठेंगणा, बुटका असतो ना एखादा, त्याला आपण ठेंगणा पण म्हणतो. उचित अनुचित. त्यापुढे उद्घाटन च्या उलट समारोप. उपकार अपकार. उत्कर्ष अपकर्ष किंवा ऱ्हास. उद्घड उद्धट आणि त्या उलट नम्र. उन्नती अवनती. ऐच्छिक अनैच्छिक. उष्ण थंड. कडक नरम. कठीण मऊ किंवा मृदू त्याच्या उलट. आणि क्रूर असतो, एखादा क्रूर असतो ना, राक्षसासारखा, त्याच्या उलट प्रेमळ. एखाद्यावर दया करतो, माया करतो, तो प्रेमळ. तशा प्रकारे हे विरुद्धार्थी शब्द आहेत. अजून काय आपण पाहणार आहोत आपल्या समासंबंधामध्ये? पुल्लिंगी आणि स्त्रीलिंगी शब्द, दोन वेगवेगळे लिंग. बरोबर ना? बालक जसं मगाशी मुलगा आणि मुलगी विरुद्धार्थी होतं आणि ते लिंग पण वेगवेगळे होते. बरोबर ना? मुलगा पुल्लिंगी, मुलगी स्त्रीलिंगी. जसं बालक बालिका, वर वधू, राजपुत्र राजकन्या, तेली तेलीन. तेली हा पुरुष झाला, तेलीन ही त्याची समजा बायको आहे, तेलीन. धोबी धोबीन. मालक मालकीन. कुंभार कुंभारीन. अजून काय शब्द पाहूया. विद्वान विदुषी. नर मादी. गोप गोपी. कुत्रा कुत्री. उंट सांडणी. उंट जो नर जो असतो उंट म्हणतात आणि स्त्रीलिंगी जो असतो त्याला उंटणी पण उंटणी नाही तर सांडणी म्हणतात. ठीक आहे. खोंड आणि कालवड. आता समजा गाईचं जे आपण वासरू म्हणतो, तिचं स्त्रीलिंगी असेल तर कालवड आणि पुल्लिंगी असेल तर खोंड म्हणतात. कोकिळ कोकिळा. हे झाले पुल्लिंगी व स्त्रीलिंगी शब्द. आता पाहूया एकवचन आणि अनेक वचन. आता बघा, हा काय? एक डोळा आहे. बरोबर ना? मग अनेक असेल तर काय म्हणणार? डोळे. बरोबर ना? म्हणजे असेही आपल्याला शब्द समसंबंधामध्ये येऊ शकतात. तर पाहूया आपण काही एकवचनी आणि अनेक वचनी शब्द. रस्ता रस्ते. वाट वाटा. ससा ससे. महिना महिने. तारा तारे. सहल सहली. सुई सुया. अजून काही पाहूया शब्द एकवचन आणि अनेक वचन. नदी नद्या. घागर घागरी. वेळ वेळा. लाट लाटा. काठी काठ्या. किंमत किमती आणि भाकरी भाकऱ्या. आता आपण मराठी आणि इंग्रजी महिने पाहूया. यावरही प्रश्न येऊ शकतो बाळांनो. मराठी महिने तुम्हाला माहीतच आहेत. मराठी महिने 12 आहेत. चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, अश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष, पौष, माघ आणि फाल्गुन. हे झाले मराठी महिने. त्याचबरोबर आता इंग्रजी महिने पाहूया. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर. हे झाले आपले इंग्रजी व मराठी महिने. आणि ह्या मराठी महिन्यामध्ये काही सण पण असतात, माहिती आहे ना तुम्हाला? तर चैत्रमध्ये पाडवा असतो, त्यानंतर आश्विनमध्ये दसरा असतो, भाद्रपदात गणपती असतो. हे सणावर आधारित सुद्धा तुम्हाला प्रश्न असू शकतात. मराठी महिने तुम्हाला माहीत पाहिजेत. आता आपण काही ऋतू पाहूया. आता उन्हाळा पावसाळा हिवाळा हे तर ऋतू आहेतच, त्याबरोबर हेही 6 ऋतू आहेत. ह्या ऋतूंची तुम्हाला माहिती पाहिजे. वसंत ऋतू ज्यामध्ये बघा पालवी फुटते, झाडांना पालवी वगैरे फुटते की नाही, तर ते हा जो आहे वसंत ऋतू ते कोणत्या 2 मराठी महिन्यामध्ये येतो? इंग्रजी महिने सुद्धा त्या दरम्यान असतात, साधारण फेब्रुवारी मार्च. मग तुम्हाला इंग्रजी महिने पण आणि आपले जे मराठी महिने माहीत पाहिजे. वसंत ऋतू म्हणजे झाडांना पालवी फुटते, तो महिना फाल्गुन आणि चैत्र.
फाल्गुन म्हणजे संपतं ना, आणि त्यानं चैत्र म्हणजे नवीन सुरू होतं मराठी महिन्याचं वर्ष. ग्रीष्म भरपूर ऊन असतं, वैशाख वणवा म्हणतात ना, वैशाख आणि ज्येष्ठ. वर्षा ऋतू पाऊस पडतो. कोणत्या मराठी महिन्यामध्ये? साधारण आषाढ श्रावण, माहिती ना, श्रावण मध्ये पाऊस असतो. त्यानंतर शरद ऋतू. शरद म्हणजे कोणता? भाद्रपद आणि आश्विन मध्ये असतो, त्याला शरद ऋतू म्हणतात. त्या हेमंत ऋतू कार्तिक आणि मार्गशीर्ष मध्ये हेमंत ऋतू असतो. आणि शिशिर ऋतू म्हणजे भरपूर थंडी, पौष आणि माघ, शिशिर ऋतू. कळलं ना? तर अशा प्रकारे हे जे आहेत ते ऋतू आहेत. लक्षात आलं बाळांनो तुमच्या? आता आपण पुढील भागामध्ये या समसंबंधावर आधारित प्रश्न पाहणार आहोत. प्रश्नाचं हेडिंग बघा कसं असतं. खालील प्रत्येक प्रश्नातील शब्दामधील समान संबंध ओळखा व प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल ते ठरवा. सुरुवातीला काही सामान्य म्हणजे आपल्या जे नेहमीच्या वापरातील हे शब्द आहेत आणि त्यांचा संबंध दिलेला आहे, तो तुम्ही शोधायचा आहे. प्रकार 1 मी दिलेला आहे. बघा, मगाशी तुम्हाला मी चित्र दाखवलं, डॉक्टरचा रोग्याशी संबंध असतो. मग वकिलाचा कोणाशी असतो? हे 4 पर्याय दिलेत बघा. न्यायाधीश, साक्षीदार, अशील की आरोपी. आता आरोपी जो आहे तो म्हणतो ना आपण, जो असतो तो पोलीसचा आरोप शोधत असतो नाही का. चोर असेल जो असेल त्याला मग पोलीस आरोपीला नेऊन उभा करतो. मग वकील कोणाची बाजू मांडतो? आपला जो पक्ष असतो त्याचे. त्याला काय म्हणतात? शब्द काय आहे माहितीये का तुम्हाला? तुम्ही शोधा. तुमची वेळ सुरू होत आहे आता. वेळ संपलेली आहे. वकील ज्याची बाजू मांडत असतो त्याला अशील म्हणतात. काय म्हणतात? अशील. हा शब्द तुम्ही ऐकला नसेल बाळांनो. त्यामुळे इथे आहे आपलं उत्तर, पर्याय क्रमांक 3. पाहूया पुढचा प्रश्न याच प्रकारामधला. गाय, वासरू. गाईचं वासरू असतं. मग घोड्याचं काय असेल? म्हणून मी तुम्हाला दिले होते ना शब्द मगाशी. आपण पिल्लू दर्शक शब्द, समूह दर्शक शब्द हे त्यासाठीच पाहिले की त्यांचा उपयोग आपल्याला इथे होणार आहे. आणि तुम्ही आपल्या स्कॉलरशिप भाषेमध्ये शिकलाच आहात. बरोबर ना? तर शोधा बरं काय असेल. तुमची वेळ सुरू होत आहे आता. वेळ संपलेली आहे. घोड्याचं काय असतं सांगा बरं या 4 पैकी. शोधलं का तुम्ही उत्तर? उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. घोड्याचं शिंगरू. घोड्याचं जे पिल्लू असतं त्याला आपण काय म्हणतो? शिंगरू असे म्हणतो. पाहूया पुढचा प्रश्न. फुलाच्या पाकळ्या. बरोबर ना? म्हणजे फूल पाकळ्यांपासून बनतं. बरोबर ना? अनेक पाकळ्या एकत्र येऊन फूल बनतं. मग वाक्य कशापासून बनतं? फार सोपा शब्द सॉरी प्रश्न आहे. तुम्ही उत्तर सांगायचं आहे. तुमची वेळ सुरू होत आहे आता. वेळ संपलेली आहे. उत्तर आहे शब्द. अनेक शब्द जोडून शेवटी फुल स्टॉप देऊन वाक्य तयार होतं. बरोबर ना बाळांनो? पाहूया पुढचा प्रश्न. गट 1 मधलाच. कुंभार चाक. कुंभार मडकी बनवायला, बरणी बनवायला वगैरे चाक वापरतो. माहिती ना, चाक फिरत असतं आणि त्यावर तो आकार देत असतो. मग चित्रकार चित्र काढायला काय वापरतो? काय असेल बरं यातला पर्याय? तुम्ही सांगायचं आहे. तुमची वेळ सुरू होत आहे आता. वेळ संपलेली आहे. बघा, चित्र तो काढतो. कशाने काढतो? जसं कुंभार चाक वापरतो. कुंचला म्हणजे ब्रश म्हणतो ना आपण. ब्रशला शब्द आहे कुंचला. त्यामुळे ते उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 4. कुंचल्याच्या साह्याने तो चित्र काढतो चित्रकार. आणि मग त्यामध्ये रंग भरतो. ठीक आहे. पाहूया पुढचा प्रश्न. त्याच गटातला. घड्याळ वेळ. म्हणजे घड्याळ जे आहे ते आपल्याला वेळ दाखवतं. मग दिशा दर्शवण्यासाठी काय? आपल्या ज्या पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण किंवा आग्नेय, नैऋत्य ह्या ज्या दिशा आहेत, त्या दिशा दाखवायला हे ओळखण्यासाठी काय वापरतात याच्यामधलं? तुम्ही शोधायचं आहे. तुमची वेळ सुरू होत आहे आता.
पर्याय क्रमांक 2 हुक्का यंत्र. ते खलाशांकडे असतं पहा. हुक्का यंत्राने आपल्याला दिशा कळते. पाहूया पुढचा प्रश्न. याच गटातला विजेचा दिवा. आता आपण विजेचा दिवा वापरतो. बरोबर ना? म्हणजे ट्यूबलाईट, बल्ब वगैरे. परंतु त्यावेळेला पूर्वी जेव्हा विजेचा दिवा नव्हता, ते आपले जुने लोक पणती वापरायचे. बरोबर ना? ज्यामध्ये तेल घालून आणि वात घालून. तसं आता मोटार आली. पण पूर्वी मोटार होती का? शिवाजी महाराजांच्या वेळेला तर काहीच नव्हतं. घोड्यावरून जायचे शिवाजी महाराज स्वतः. किंवा दूध सुद्धा धावत जायचे किंवा घोड्यावरून जायचे. मग त्यानंतर मग काय आलं? यापैकी काय असेल बरं? मोटार ही आताची आहे. पूर्वीच्या काळात काय वापरत? जसं विजेच्या देवाऐवजी पूर्वीच्या काळात दिवा नव्हता पण ती वापरत. तर मोटारच्या ऐवजी काय वापरत एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी? तुम्ही सांगायचं आहे. तुमची वेळ सुरू होत आहे आता. उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. कळलं तुम्हाला? खटारा. खटारा असायचा छोटासा आणि त्याच्यातून वाहतूक केली जायची. पाहूया पुढचा प्रश्न. ह्याच गटातला बघा. आता पुढचा भाग दिलेला आहे आणि आधीचा शब्द विचारलेला आहे. सजीवांना अन्न लागतं. बघा आपण सजीव आहोत ना, आपल्याला अन्न लागतं. आणि म्हणून आपल्याला अन्न खाण्यामुळे आपल्याला शक्ती मिळते, बरोबर ना? आणि म्हणून आपण काम करतो. मग मोटार चालायला मोटारीला काय लागतं? नुसता ड्रायव्हर असून चालत नाही ना, अजून काहीतरी लागतं तिला, मोटारीला, बरोबर ना? तर मग काय असेल ह्यातला पर्याय? तुमची वेळ सुरू होत आहे आता. वेळ संपलेली आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. पेट्रोल पण लागतं, डिझेल पण लागतं, 3 आणि 4 नंबर. चालक म्हणजे ड्रायव्हर आहे ना, पण ड्रायव्हर आहे. पण चालायला तिला आतमध्ये पोटात काय लागतं तिच्या मोटारच्या? इंधन. मग ते कुठलंही असेल, पेट्रोल असेल किंवा डिझेल असेल. म्हणून पर्याय क्रमांक 1. पाहूया पुढचा प्रश्न. मधमाशी. तर कात कशापासून? मधमाशी गोळा करते, बरोबर ना? पोळ्यामध्ये मधमाशीचं पोळं जे असतं त्यामध्ये. मग कात जो आहे बघा, म्हणजे जे वयस्कर व्यक्ती जे पान खातात त्यामध्ये कात घालतात. तर कात कशापासून मिळतो? बघा, खैर, लाल, पळस की कडू? तो खैर आणि पळस हे झाड आहेत. लाल आणि कडू हे काय? लाल रंग आहे, कडू ही चव आहे. तर आपल्याला कशापासून मिळतो ते पाहिजे. कशापासून मिळतो कात? तुम्ही शोधायचं आहे. तुमची वेळ सुरू होत आहे आत्ता. सांगा बरं कोणता पर्याय असणार आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. खैराचं झाड असतं आणि त्या खैराच्या झाडापासून कात मिळतं. समजलं का बाळानो? लक्षात राहील ना तुमच्या? पाहूया पुढचा प्रश्न. प्रकार 1 मध्येच आहे. पाय घोटा. पायाला बघा घोटा असतो. आपला जो अ, तळपाय आहे त्याच्या वरच्या बाजूला. मग हाताचा जो घोट्याच्याच जसं पायापासून तळव्यापासून घोटा किती अंतरावर आहे? तसाच हाताची जी बोटं आहेत त्यापासून तेवढ्या अंतरावर मागे कुठला घटक असतो? कोपर, मनगट, पंजा की बोट? आणि घोटा कुठे असतो? तो 8व्या पायाचा. वरती असतो तो, मध्ये असतो त्याला गुडघा म्हणतात. घोटा त्याच्या खाली असतो. मग तेवढ्याच अंतरावर हातामध्ये कोणता घटक असतो? कोणता किंवा भाग असतो जो हाताचा भाग? तुम्ही शोधायचा आहे. तुमची वेळ सुरू होत आहे आता. समजलं का तुम्हाला बाळानो? पर्याय वेळ संपलेली आहे. पर्याय आहे नंबर 2. कळलं का? आता दुसरा भाग. ऋतू, मराठी महिने, सण, वार, इंग्रजी महिने जे तुम्हाला सांगितले मी मगाशी. त्यावर आधारित प्रश्न. वैशाख, माघ. तर इथे आपल्याला शब्द विचारला आहे, महिना विचारलाय मराठी आणि मार्गशीर्ष. आता त्यासाठी मराठी महिन्यांचा क्रमाने माहित पाहिजे. चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद मी लिहिलेत. ठीक आहे. मग त्यापुढे कोणता येतो? अश्विन येतो ना. मग अशी जोडी लावल्या बघा मी.
आश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष, पौष, माघ, फाल्गुन असं जायचंय. मग जोडी जोडी लावल्यावर भाद्रपद बरोबर आश्विन येते बघा, श्रावण बरोबर कार्तिक. हा क्रम असा आहे आणि हा क्रम इथून असा उलट आहे. ठीक आहे, इथे मी एरो दाखवले पहा. आश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष, पौष, माघ, फाल्गुन. मग वैशाखच्या जोडी बरोबर माघ आहे. मार्गशीर्षच्या जोडीला कुठला आहे पहा बरं, तुम्हाला चित्रात दिसतच असेल आता. आता त्यामुळे तुम्ही पर्याय सांगायचा आहे. तुमची वेळ सुरू होत आहे आता. उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. बघा तिथे जोडी तुम्हाला दिसते ना, मार्गशीर्ष बरोबर आषाढ. पाहूया पुढचा प्रश्न याच गटावर आधारित. दसरा आश्विन महिन्यात येतो. सांगितलं ना तुम्हाला मगाशी मी. सणही विचारतील मराठी महिन्यामध्ये कोणते सण असतात. दसरा आश्विन मध्ये असतो. आणि मग गणेश चतुर्थी कोणत्या महिन्यात असते, गणपती येतात. सांगा बरं. तुमची वेळ सुरू होत आहे आता. वेळ संपलेली आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. कळलं बाळांनो तुम्हाला, भाद्रपद महिन्यामध्ये गणपती येतात. पाहूया पुढचा प्रश्न. यावरच आधारित आहे हा प्रश्न. ज्येष्ठ, पौष, मग कोणता शब्द येणार, कार्तिक. तिथे काय आहे बघा, शब्द दिलेले आहेत म्हणजे पर्याय दिलेले आहेत. मार्गशीर्ष, आषाढ, श्रावण, भाद्रपद. मग अशाच प्रमाणे क्रम पहिले 6 एका क्रमाने, त्यानंतर खाली उलट क्रमाने आहेत. मग बघा, ज्येष्ठच्या बरोबर पौष आहे, तर कार्तिक बरोबर कोणता आहे तुम्ही चित्रामध्ये पहा आणि पर्याय सांगायचा आहे. वेळ संपलेली आहे. कार्तिक बरोबर कोणता महिना आहे पहा बरं, श्रावण. बरोबर ना. त्यामुळे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. पाहूया पुढचा प्रश्न याच गटातील 13वा प्रश्न. गुढीपाडवा चैत्र महिन्यात, चैत्र महिन्याची सुरुवात म्हणजे आपला सण असतो गुढीपाडवा. बरोबर. मग होळी कोणत्या महिन्यात असते बरं, पहा या ठिकाणी महिने दिलेले आहेत. आठवा कोणत्या महिन्यात होळी असते ती तुम्हाला मी वेळ देते. तुमची वेळ सुरू होत आहे आता. उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. फाल्गुन महिन्यामध्ये होळी असते. बरोबर ना बाळांनो, आठवते ना तुम्हाला, होळी खेळताना तुम्ही म्हणजे कोणत्या महिन्यात असते ते सुद्धा माहित पाहिजे. पाहूया पुढचा प्रश्न. मार्च, मे, आता इंग्रजी महिने येते, आणि डॅश जून. काय पहा बरं, मार्चच्या नंतर मे केव्हा येतो, मार्च, एप्रिल, मे, तिसरा महिना ना. मग जूनच्या आधीचे मोजायचे. जूनच्या आधी कोणता असेल, तिसऱ्या क्रमांकावर जूनच्या आधी, तो महिना तुम्हाला शोधायचा आहे. तुमची वेळ सुरू होत आहे आता. सांगा बरं. वेळ संपलेली आहे. मार्च, एप्रिल, मे, एप्रिल, मे, जून. बरोबर ना. त्यामुळे उत्तर काय येणार आहे, पर्याय क्रमांक 1. तर पाहूया पुढचा प्रश्न, थोडे वेगळे. चौथा प्रकार, विरुद्धार्थी शब्द, समानार्थी शब्द, समूहदर्शक शब्द. बरोबर ना. आणि पिल्लू दर्शकचं मगाशी उदाहरण दिलंच मी. यावर आधारित आता एक एक प्रश्न आपण पाहणार आहोत. 15वा प्रश्न. कोमल, कठोर. कोमल, एखादं म्हणतो ना कोमल म्हणजे मनाने कोमल आहे, तो नाजूक आहे. आणि कठोर म्हणजे एकदम कडक वगैरे असतो ना, अशी व्यक्ती त्याला कठोर म्हणतो आपण. म्हणजे हा विरुद्धार्थी शब्द आहे. बरोबर. मग कोमलच्या कठोर हा विरुद्धार्थी शब्द आहे, तर कमालच्या विरुद्धार्थी शब्द काय असेल तुम्ही सांगायचंय बाळांनो. तुमची वेळ सुरू होत आहे आता. वेळ संपलेली आहे. सांगा बरं, कमाल म्हणजे जास्त, त्या उलट काय असतो शब्द, थोडे, कमी, धमाल. धमाल तर नाहीच,
थोडे कमी आहेत. कमाल म्हणजे सर्वात जास्त. थोडे कमी म्हणजे कसं असेल? थोडासा अभ्यास केला, मी कमी केला. पण कमाल म्हणजे सर्वात जास्त आणि किमान म्हणजे सर्वात कमी. आणि त्यामुळे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. याच प्रकारातला पुढचा प्रश्न. हिम. हिम म्हणजे बर्फ. है ना? म्हणजे हा समानार्थी शब्द आहे. मग हेम म्हणजे काय? हेम म्हणजे काय? तुम्ही शोधायचं आहे. तुम्हाला समानार्थी शब्द मी मगाशी काही दाखवलेले आहेत. अजूनही तुम्हाला तुमच्या भाषेच्या पुस्तकातनं वाचायचे आहेत. का सर्व आपण या ठिकाणी एकाच स्लाइडवर नाही देऊ शकत ना बाळांनो. हेम म्हणजे काय असेल? तुम्ही सांगायचं आहे. वेळ संपलेली आहे. हेम म्हणजे काय? सोने. समानार्थी शब्द आहे हेमसाठी. ठीक आहे. पाहूया पुढचा प्रश्न. या गटातला समूहदर्शक शब्द आहे बघा. पुंज. पुंज म्हणजे तारका. पुंज म्हणजे सॉरी, तारका ज्या असतात ना एकत्र त्या तारकांचा पुंजका पुंज म्हणतो ना आपण. मग कुंज हा शब्द कोणाच्या समूहाला आहे? मग असे बघा आम्ही समूहदर्शक शब्दामध्ये तुम्हाला दिलं होतं. तर तुम्ही शोधायचंय. तुम्हाला वेळ देत आहे. तुमची वेळ सुरू होत आहे आता. तुमची वेळ संपलेली आहे. बघा तुम्हाला मी ते हिंट दिलेली आहे. तारकांचा पुंज. मग कुंज कोणाचा असतो? पहा त्या ठिकाणी दिलेला आहे तुम्हाला. उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. कळलं तुम्हाला? वेलींचा कुंज. असं अनेक आपण समूहदर्शक शब्द मगाशी घेतलेले आहेत. पिल्लूदर्शक शब्द सुद्धा आपण तुम्हाला मी दिलेले आहेत. तशा प्रकारे हा प्रश्न प्रकार एकदम सोपा आहे. फक्त तुम्हाला शब्द लक्षात आलं पाहिजे. तर आजच्या भागामध्ये आज आपण इथेच थांबणार आहोत. थँक यू. आज आपण या भागात इथेच थांबूया. माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि BMC एज्युकेशन चॅनेलला सबस्क्राईब करा. तसेच बेल आयकॉन प्रेस करा, ज्यामुळे नवीन व्हिडिओचे तुम्हाला नोटिफिकेशन्स मिळतील. मुलांनो, घरी राहा व सुरक्षित राहा. धन्यवाद.